एकदम खमंग. रोजचाच प्रश्न असतो ना आपला की काय नाश्त्याला करावं. तर चला मग असे मस्त असे वडे नक्की करा, म्हणजे वडे किंवा भजे म्हणू शकतात तुम्ही. तर आता बघा, एक वाटी मी इथे मटार घेतलं, एक दोन हिरव्या मिरच्या घालायच्या, वाटण तयार करून घ्यायचं, थोडंसं जाडं भरडच ठेवायचं बरं का. आता याच्यामध्ये एक बटाटा घालायचा शिजलेला आणि तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ घातलं, थोडं डाळीचं पीठ घातलं, काही मसाले घातले, कांदा घातला, टोमॅटो घातला, कोथिंबीर घातली, एक लिंबाचा रस घेतला, त्यामध्ये थोडा सोडा घातला आणि ॲक्टिवेट करून घेतलं, चवीपुरतं मीठ घातलं, मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर याला ना चांगलं असं मळून घ्यायचं. मळल्यानंतर लागेल तरच पाणी घाला, जर तुम्हाला पाणी नाही लागलं तर नका घालू. मला मात्र इथे ना अर्धी ते पाऊण वाटी पाणी लागलेलं होतं. थोडं सरभरीत मी इथे मळून घेतलं. थोडंसं तुम्ही जर घट्ट मळलं ना तरी छान लागतात हे वडे. तर चला आता मस्त असं तळून घेऊया कडकडीत तेलात. नंतर मिडियम फ्लेमवर मस्त असे खुसखुशीत असे हे आपण मटार वडे तळून घेतलेले आहेत. आणि हे वडे म्हणण्यापेक्षा मी तर भजेच म्हणेल. मस्त असे पटकन होतात, चटकन खायला ताटात आपल्याला देता येतात आणि न्याहारी अशी पटकन होते. तर चला, असे हे वडे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. बाय.